नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाचे काही पदार्थ पाहणार आहोत। 4 ते 5 लोकांना पुरतील इतपत असं आपण पूर्ण थाली बनवलेली आहे। याच्यामध्ये मखाना थालीपीठ आहे, मोकळा सुटसुटीत साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पण या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रेसिपी आवडत असेल माझी तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशाच आपण छान छान रेसिपीत पाहत राहणार आहोत, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की एकदा भेट द्या। आता इथं आपण काय करणार आहोत तर मखाना थालीपीठ बनवण्यासाठी एक मोठी वाटी साबुदाणा घेतलेली आहे। ही 4 ते 5 लोकांना पुरेल इतपत हे आपल्याला बनवायचं आहे। आणि त्याच्या अर्ध भगर घेतलेली आहे। भगर इथं महत्त्वाची आहे, कारण भगर असल्यामुळे त्याच्यामध्ये बाइंडिंग येतं। आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाण्यानं पण छान चव येते याला। आणि विशेष म्हणजे इथं मखाने वापरलेले आहेत, एक छोटी वाटी। असतील तर वापरा, नसतील तर चालतील, पण असले तर छानच आहेत, कारण याची चव खूप छान लागते। आणि हे कमळ बियाच्या बियापासून बनलेलं असतं, थोडंसं नरम असतं, म्हणून हे आपल्याला सगळं साबुदाण्याबरोबर भाजायचं आहे। साबुदाणा भाजतच ह्याला छान कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे शेंगदाणे मखाने हे छान कुरकुरीत झाले तर आपल्याला बारीक करायला मिक्सरला सोपं जातं। त्यामुळे साबुदाणा पण आपल्याला काही जास्त भाजायचा नाही, फक्त त्याला थोडासा कुरकुरीतपणा आला इतपतच भाजायचं आहे। आणि भगरही त्याच्याबरोबर भाजली जाते। सेपरेट भाजायला गेलो तर थोडंसं होतं करपल्यासारखं, त्यामुळे आपल्याला जास्त भाजायचं नाही, हलकंसं भाजायचं आहे, म्हणून सगळं एकत्र करून मी हे भाजायला घेतलेलं आहे। साबुदाणा थोडा कुरकुरीत झाला की सगळेच पदार्थ कुरकुरीत होतात। आणि हे नरम असतं ते पण छान असं कुरकुरीत होतं, मिक्सरला नरम थोडंसं बारीक होत नाही मखाने, त्यामुळे हे सगळे आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करायचं आहे। अगोदर आपल्याला भगर आणि साबुदाणा ह्याचं मिश्रण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे। या छोट्या भांड्यात छान पिठी होते याची, जास्त मोठं ठेवायचं नाही, जेवढं बारीक करता येईल तेवढं तुम्हाला हे करून घ्यायचं आहे। हे सगळं अगोदर आपण साबुदाणा भगर बारीक करून परत त्याच्यामध्ये मखाने शेंगदाणे बारीक करून हे सगळं पीठ तयार करायचं आहे। असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे। आणि जास्त बारीक पीठ पण करायचं नाही आणि मोठंही ठेवायचं नाही, इतपत हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे। याच्यामध्ये बऱ्यापैकी 3 ते 4 लोक आरामात थालीपीठ खाऊ शकतात। आता याच्यामध्ये मिरची, तुम्हाला अद्रक आवडत असेल तर तेही टाकू शकता, कोथिंबीर, जिरे। मी इथं कोथिंबीर अद्रक टाकलेली नाही, थोडंसं एकदम मीठ पण टाकलेलं आहे, 2 चमचे। 2 चमचे पुरे होते एवढ्या पिठाला। आणि हे बारीक पेस्ट करून घेऊयात। आता त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी दह्याची टाकायची आहे। दही थोडंसं आंबट नसायला पाहिजे, थोडंसं असलं तरी चालतं। आणि पेस्ट केलेली ते टाकून घेऊयात। आणि पाणी लागेल तसं टाकायचे, कारण याच्यामध्ये साबुदाणा भगर हे पाणी शोषून घेतात, त्यामुळे सरबरीत असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाण्याचं इथं प्रमाण सांगता येणार नाही, कारण सगळंच मिश्रण मखाण्याचं पीठही पाणी शोषून घेतं, आणि त्याच्यामुळे लागल तसं पाणी टाकत करायचं आहे बारीक आपल्याला पीठ, त्याचं बारीक केलेलं पीठ त्याचं मिश्रण तयार करायचं आहे। हे सगळं मिक्स केल्यानंतर थोड्या वेळ झाकून ठेवायचे, कारण त्यातला साबुदाणा बऱ्यापैकी पाणी शोषून घेतो। नंतर आपल्याला ते करायला घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनटं झाकून ठेवलं तरी चालतं। हे पण अगोदर हे चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सरबरीत असं पाण्यानं, आणि हे झाकून ठेवूयात। आता आपण हे 5 ते 10 मिनटानंतर परत आणखीन त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। बघा किती घट्ट झाले, ती पाणी अर्धा ग्लास टाकला तरी घट्ट झाले, त्यामुळे आणखीन पाणी टाकायचं, लगेच करायला नाही घ्यायचं, आणखीन 5-1 मिनटं थांबायचं आणि नंतर करायला घ्यायचं आहे। थोडंसं आणखीन पाणी मिक्स केल्यानंतर तसंच ठेवायचं बाजूला, तोपर्यंत भाजी वगैरे काही करायची असेल तर ते करायचं। आणि हे बॅटर असंच ठेवायचं आहे, छान पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये, म्हणजे सगळं बाइंडिंग त्याच्यामध्ये तयार होतं, सगळे पदार्थ एकत्र मिक्स होतात। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण थोडं थोडं। आता हे बॅटर आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात। आता
बटाटा आमटी करायला घेऊयात. 2 चमचे तूप टाकलं आहे याच्यामध्ये. तूप थोडंसं जास्त टाकायचं, छान चव येते भाजीला. जिरे टाकायचे, जिरे छान तडतडू द्यायचे आहेत. तुम्हाला बाकीचं काही टाकायचं असलं तर तुमच्या उपवासाला चालत असेल अद्रक वगैरे तर तुम्ही टाकू शकता. आता इथे मिरचीची पेस्ट टाकणार आहे. थोडीशी हलकीशी तेलामध्ये गरम झाली पाहिजे. कच्ची थोडीशी तिखट लागते, त्यामुळं तेल म्हणजे तुपामध्ये थोडीशी ती भाजली गेली पाहिजे आणि लगेचच पाणी टाकायचं. जास्त भाजायचं नाही, थोडंसं कच्चापणा त्याचा जाईल इतपत तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. आणि बटाटे आपण शिजवून घेतलेला आहे. एक मोठा बटाटा घेतलेला आहे, तो पण त्याच्यात टाकायचा. आणि सैंधव मीठ आहे, आवडीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे छान उकळल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं मीठ ते मिक्स होतं. आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. थोडीशी भरड असली तरी चालू शकते, छान लागतं. आणि ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता हे उकळायला ठेवूयात. आता इथं मी एक मोठा बाऊल, म्हणजे 2-3 लोकांना पुरेल, 4 लोकांना पुरेल इतपत हा साबुदाणा असा भिजून घेतलेला आहे. मोकळा साबुदाणा बुडून थोडंसं पाव इंच पाणीवर राहू द्यायचं, म्हणजे छान मोकळा भिजला जातो रात्रभर. आणि 2 मोठे चमचे तूप असं कढईमध्ये टाकायचं. कढईला पूर्ण तूप लावून घ्यायचं आहे, कारण साबुदाणा चिटकू शकतो, लवकर निघत नाही, मग करपतो तो साबुदाणा खिचडी. त्यामुळे सगळ्या कढईला तूप लावून घ्यायचं आणि साबुदाण्याला सगळं असं हलवून घ्यायचं. तुपामध्ये हलवून घेतल्यामुळे साबुदाणा चांगला मोकळा सळसळीत होतो. आणि नंतर आपल्याला बाकीचे पदार्थ मिक्स करायचे आहेत त्याच्यामध्ये. साबुदाणा चांगला हलवून घ्यायचा. आता हिरवी मिरचीची पेस्ट आहे, मीठ टाकून केलेली थोडीशी, आणि एक बटाटा आहे मोठा, मोठे मोठे काप केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता. सैंधव मीठ टाकलेलं आहे 1.5 चमचा, आवडीनुसार मीठ टाकायचं. आणि परत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर मीठ लगेचच टाकायचं, म्हणजे साबुदाण्याला सगळीकडून लागतं मीठ. आणि एक मोठी वाटी भरड, साबुदाणा खिचडी करताना शेंगदाण्याची भरड घ्यायची, बारीक कूट घ्यायचं नाही, त्याने साबुदाणा एकदम चिकट बनू शकतो. त्यामुळे शेंगदाणे खमंग भाजून त्याची भरड टाकायची आहे आपल्याला साबुदाणा खिचडीला. आणि असं झाकायचं आहे. 5-1 मिनटं झाकून ठेवायचं, परत उघडायचं, परत हलवायचं. असं करायचं. 1-2दा झाकायचा साबुदाणा, म्हणजे छान मोकळा सुटसुटीत मऊ असा शिजला जातो साबुदाणा. आता आणखीन आपण थोड्या वेळ थोडंसं बाजूला ठेवूया झाकून. आता आपण जे मखाण्याचं बॅटर केलेलं आहे पिठाचं, ते आता याच्या पॅनमध्ये, नॉनस्टिकी घ्यायचा पॅन, चिटकतो नाही तर मग लोखंडी असेल तर, चमच्यावर तूप लावून घेऊन हे असं बॅटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ जाड करू शकता. आणि हे छान असं झाकून ठेवायचं आहे. झाकून मंद गॅसवर करायचं, फास्ट गॅसवर करायचं नाही. हे असे आपले सगळे पदार्थ तयार होत आहेत. सगळे मंद मीडियम गॅसवर ठेवलेले आहेत शिजायला. आणि हे थालीपीठ पण आपलं 1 मिनटं झाकून ठेवल्यानंतर उलटून घ्यायचं, परत मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. हे छान असं थालीपीठ तसंच मस्त लागतं. मखाण्याचं थालीपीठ कुरकुरीत होतं, बाहेरून कुरकुरीत होतं आणि खूप छान लागतं हे तुपावर केल्यामुळे. आता आपण ताट तयार करायला घेऊयात. मी काकडी घेतलेली आहे अशी कापून. आपले बटाट्याची आमटी आहे, दही आहे, थोडंसं तिखट टाकलं आहे, तुम्हाला गोड आवडत असेल तर साखर टाकू शकता. ताक आहे इथं पातळ. आता आपण केलेली साबुदाणा खिचडी पण त्याच्यात घेऊयात ताटामध्ये. थोडेसे तळून घेतलेल्या चकल्या पापड्या पण आहे त्याच्यामध्ये ताटात. आणि आता आपण केलेलं थालीपीठ, आता ते बसत नाही म्हणून थोडंसं ग्लासाच्या जागेवर त्या थालीपीठीला ठेवूयात. कुरकुरीत खमंग असं आपलं हे थालीपीठ तयार आहे. असं ताट तुम्ही उपवासाला नक्की करा. पोटभरीचं आहे, पौष्टिक आहे आणि दिवसभर स्टॅमिना ठेवणारं आहे हे असं ताट. अशा पद्धतीनं नक्की करा. व्हिडिओ